नमस्कार मित्रांनो. एकदा काय झालं, मी अभ्यासासाठी माहिती शोधत बसलो होतो. सगळीकडे पेपर कात्रणं, न्यूज अपडेट्स, इंटरनेटचा टॅब्स, डोकं गरगरायला लागलं. तेवढ्या हातात पडलं सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 38. मग काय, 11 मे ते 31 जुलै 2025 पर्यंतच्या सगळ्या महत्वाच्या घटना एकदम साखरेच्या गोळ्यासारख्या सोप्या. त्यामध्ये सुरुवात झाली आपल्या देशाच्या गोष्टीपासून. कृषी सुधारणा योजनांचा नवा टप्पा, जणू शेतकऱ्यांच्या आयुष्यातील एक वळण. केंद्र सरकारच्या नव्या अनुदानाने शेतकऱ्यांच्या घरात दिवा थोडा जास्त जळणार आणि महाराष्ट्रात जलसंधारणाच्या नव्या मोहिमींनी गावागावात पाणी वाचवण्याची स्पर्धा सुरू केली. पुढचं पान उघडल्यावर मी भारताबाहेर पोचलो. ग्लोबल सिस्टम मध्ये पर्यावरणाबद्दलच्या चर्चांनी जगाला विचार करायला लावलं. मोठ्या अर्थव्यवस्थांनी एकमेकांना दिसलेल्या वचनांमुळे आपलं भविष्य कसं घडेल हे इथे अगदी नेटकं दिलंय. या पुस्तकात फक्त बातम्या नाही, तर मागच्या परीक्षेमधले महत्वाचे प्रश्न सुद्धा आहेत. जणू कुणीतरी परीक्षेच्या हॉल बाहेर उभं राहून कुजबुजतंय, अरे हे प्रश्न येऊ शकतात. सोबत नकाशे, आकडेवारी आणि रंगीत टेबल. हे एकदा बघितले की मेंदूत पक्क होतं. लेखक बालाजी सुर्णे आणि दिव्या महाले सुर्णे यांनी सगळं संकलन केलंय आणि अजित प्रकाश थोरबोले सरांचं मार्गदर्शन म्हणजे या पुस्तकाचा गुप्तहेर मॅटरच. विश्वसनीय सरकारी संदर्भ, सोपी भाषा आणि अभ्यासाला चव आणणारा फ्लो, हे सगळं एकाच कव्हरेज खाली. तर मित्रांनो, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेतील स्वप्न पाहत असाल तर ही डायरी म्हणजे तुमच्या अभ्यासाचा साथीदार आहे. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढचा सारांश कोणत्या पुस्तकांचा आणू. जर तुम्हाला हवं असेल त्या पुस्तकाचा मी व्हिडिओ तुम्हाला बनवून देईन. धन्यवाद. जय हिंद.